हॅलो सगळ्यांना. तर मी प्रियांका. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी भाजी वगैरे आणायला गेले होते. त्याची पूर्वतयारी थोडीशी मी केली होती, कारण आज येणार होत्यात घरी माझ्या बहिणी, आजी, मम्मी ही सगळीजणं येणार होती. तर त्यासाठी जेवणाचा बेत होता. आज नॉनव्हेज पण होतं आणि व्हेज होतं. नॉनव्हेजमध्ये मटण, चिकन, मसाले भात, रस्सा आणि व्हेजमध्ये होता कुर्मा. तर मी त्याची सगळी तयारी करून घेतली. तोपर्यंत ही सगळी बाहेर आलेली होती. तर आज नेमकी लाईट गेली होती, त्यामुळे ही सगळीजणं बाहेर बसली होती वाऱ्याला. वारा तसाही बाहेर जास्त नव्हताच, पण सावली होती म्हणून ती बाहेर बसली होती. मग जेवण वगैरे स्वयंपाक सगळा आवरला. पहिल्यांदा मुलं सगळी जेवून घेतली. तोपर्यंत दीदी, मम्मी आणि ही पोरं बाहेर खेळत होती सावलीला, कारण आत गरमच इतकं होत होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं. तर ही सगळी येण्याचं असं काही खास कारण नव्हतं, कारण आता मुलांना सुट्टी लागली आहे आणि आम्ही एकाच शहरात आहोत, त्यामुळे प्रत्येकीच्या घरात एक एक दिवस जायचं असं ठरवलं होतं. तर संध्याकाळीचं टायमिंग आहे, तर मुलंही पिक्चर बघत बसलेली होती दोघं, आणि बाकीच्या पोरांचं आवरायचं चाललेलं होतं. वेणी फणी करायची चाललेली होती. तर सगळ्यांचं आवरलेलं आणि बाहेर चांगला वारा सुटला होता म्हणून सगळेजण बाहेरच येऊन बसले होते. चहा वगैरे सगळ्यांनी बाहेरच घेतला. तर मी चहा वगैरे काही घेत नाही, त्यामुळे मीच घेतला होता सरबत. आणि तर मुलांचं चाललेलं होतं खेळायचं. संध्याकाळचं कशी सावली खूप येतं, त्यामुळं खेळायचं चाललं होतं. आणि ह्या दोघींना इथं लागलेली होती भूक, त्यामुळं त्या चिरमुरे खात होत्या. आणि ही पोरं मस्त एन्जॉय करत होती, खेळ खेळत होती, लंगडी पळती, त्यांच्या स्पर्धा लागलेल्या होत्या आणि आम्ही त्या बघत ते एन्जॉय करत होतो. भरपूर खेळ मुलं खेळत होती. त्यानंतर आमच्या झाडाला लागलेला होता फणस, तर तो बघायसाठी ही सगळीजणं आली होती आणि ही बारकी दोघंसुद्धा त्यात होती. त्यानंतर संध्याकाळ झाली आणि सगळेजण आपापल्या घरी गेले. तर असा होता हा आजचा माझा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.